खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं एडीआयपी व राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत नाव नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या एडीआयपी योजना व राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत आज पंचायत समिती कार्यालय शिंदखेडा इथं आयोजित करण्यात आलेल्या नाव नोंदणी शिबिरास ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक बागल, माजी सभापती रणजित सिंग गिरासे, दिव्यांग भाजपा तालुका अध्यक्ष देवेंद्र ठाकूर, प्रकल्प संचालक धुळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कृष्णा मधुकर शिरसाट, निमको प्रतिनिधी किरण पावरा, उपअभियंता बरेसाहेब, विस्तार अधिकारी जी.के. वेताळे आदींसह या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहून आपली नोंदणी करून घेतली। या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात मोफत सहाय्यभूत साधनांचं वितरण करण्यात येणार असून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे। कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे कृष्णा मधुकर शिरसाट यांनी केले। त्यांनी उपस्थितांना योजनांची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केले। या प्रसंगी निमको प्रतिनिधी किरण पावरा यांनी दिव्यांगांसाठी विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले, तर भाजपा तालुका अध्यक्ष किरण बागल यांनी दिव्यांगांसाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊरावल विविध योजना अंमलात आणत आहेत। त्यांनी नेहमीच दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून शिंदखेडा मतदारसंघात नुकताच दोंडाईचा व शिंदखेडा इथं योजनांसाठी नाव नोंदणी शिबिर ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून दिलंय, त्याचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलंय। या शिबिरात स्थानिक अधिकारी, कर्मचारी, मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। शिबिराचं आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलंय। या उपक्रमामुळे शिंदखेडा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे। पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधनांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपले नेते माननीय आमदार जयकुमार भाऊराव साहेब या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं मोठं काम आहे। असं असताना देखील आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी आपलं जे कर्तव्य आहे त्यांच्यासाठी आपल्याकडून काही ना काही व्हायला पाहिजे या उद्देशाने मंत्री साहेबांच्या माध्यमातून अनेक योजना या मतदारसंघात अजून कोणी उठू नका मतदारसंघात वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि त्याच अनुषंगाने आपल्या दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या वस्तू पुरवल्या जातात त्या वस्तूंचा लाभ आपल्या मतदारसंघातील लोकांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळावा म्हणून हे शिबिराचं आयोजन या शिंदखेडा मतदारसंघात काल दोंडाच्या येथे नगरपालिकेच्या आवारात करण्यात आलेलं होतं आणि आज शिंदखेडा पंचायत समितीच्या या आवारात या ठिकाणी हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आपल्या या दिव्यांग बांधवांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मंत्री साहेबांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली। नाव नोंदणीची हा कॅम्प आयोजित केला, त्याबद्दल मी संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने, आमच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मंत्री रावत साहेबांचा आभार व्यक्त करतो, आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या एक सूचना करतो की शांततेत नाव नोंदणी करायची, सरकारला लाभ होणार आहे। नाव नोंदणी आज जरी होईल तरी आपल्याला ज्याप्रमाणे योग्य ती वस्तू असेल ती एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला ती वस्तू मिळणार आहे, म्हणून शासनाने नाव नोंदणी करायची ही आपल्याला विनंती करतो। किरण सरांनी तसं सगळ्याच योजनेची डिटेल माहिती आपल्याला देऊन टाकली आहे, परंतु मी एक सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वस्तू अशी देखील त्याच्यामध्ये आहे, वॉकिंग स्टिक काठी आहे, ती काठीचं रूपांतर खुर्चीमध्ये होतं। म्हणजे जेव्हा आपले ज्येष्ठ नागरिक एसटीची वाट बघतात, एसटी स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती रेल्वेची वाट बघत असतात,
किंवा विठ्ठलाच्या वारीत गेले, पांडुरंगाच्या मंदिरात तुम्हाला तासन तास लाईनीत उभं राहावं लागतं. त्यावेळेस आपल्याकडे लोक काय करतात, चप्पल काढतात, त्याच्यावरती बसतात. ती खाली बसण्याची वेळ येऊ नये म्हणून ते लिंबूंनी अशी काठी तयार केलेली की त्या काठीचं रूपांतर खुर्चीमध्ये होतं. अशा जवळपास एका लाभार्थ्याला आपण 5 ते 6 साहित्य त्याच्या गरजेनुसार त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं शांतपूर्वक आपल्याला काय साहित्य पाहिजे आपण आमच्या तज्ञांना त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीचे कागदपत्र कंप्लीट असतील, योग्य पूर्णपणे जमा केले, तर त्याला 100% त्या ठिकाणी साहित्य मिळणार आहे. या विभागामार्फत आपण संपूर्ण देशभरामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींसाठी आपण शिबिर घेत असतो. त्या शिबिराचा उद्देश असा आहे की दिव्यांग बांधवांना जसं चालण्यासाठी काठी, उडी, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना कानाची मशीन, बॅटरीवरील 3 चाकी सायकल ज्या इंटरनेटपेक्षा वरती आहेत, व्हीलचेअर, अंध लाभार्थ्यांसाठी शाळेच्या मुलांना स्मार्टफोन, ब्रेल किट, अंधकाठी अशा विविध वस्तूंचं वाटप आपण हे शिबिराच्या तपासणीच्या माध्यमातून करत असतो. या योजनेचं नाव आहे एडी योजना. त्या अंतर्गत आज शिबिराची तपासणी होणार आहे. दुसरी योजना म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना. 60 वर्षामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना काळानुसार गुडघे दुखतात, पाठीचा त्रास होतो, कंबर दुखतो, मानेमध्ये त्रास असतो किंवा तुम्हाला सकाळी शौचामध्ये बसण्यासाठी त्रास होतो कारण आपल्याकडे इंग्लिश टॉयलेट नसतात, भारतीमध्ये जे असतात त्यांना नसला त्रास होतो, कोणाला चष्मा लागतो, कोणाला दात लागतो, कोणाला ऐकू येत नाही, कमी ऐकू येतं, चालताना वॉकट किंवा काठी लागते, असे विविध पट्टे आपल्याला लागत असतात. ते वाटप करण्यासाठी आपण वयश्री योजनेमार्फत तपासणी करत असतो. त्याचाच भाग म्हणून दोन्ही योजनांचं तपासणी शिबिर आज आपण शिबिरात ठेवलेलं आहे. आवश्यक कागदपत्र आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.